राजीनामा देईन असं देखील ते म्हणालेले आहेत। त्याबरोबरच आमदारांना आणि पक्षाला बदनाम करणं हे अंबादास दानवेंचं कामच आहे असा देखील टीका त्यांनी अंबादास दानवे यांच्यावरती केलेली आहे। तर पुरावे सादर करण्याचं महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना थेट आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आता यावरती अंबादास दानवे कशा पद्धतीने तक्रार दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबरोबरच या सगळ्या प्रकरणावरती आज विधिमंडळामध्ये काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल। तर दरम्यान याच सगळ्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच। त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवले आहेत ते सत्य आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी महेंद्र थोरवे यांच्यावरती सवाल उपस्थित केलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी काही सवाल विचारलेले आहेत की या ट्विटमध्ये नेमकी व्यक्ती कोण आहे, हा आमदार नेमका कोण आहे, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे।